केंद्रीय निवडणूक आयोगानं 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश असून या 7 जागांसाठी 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागा सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. या जागांसाठी आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक काल पार पडली. त्यानंतर आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोर कमिटीच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 पैकी 4 जागा भाजपच्या वाटेला येण्याची शक्यता आहे. यातील 1 जागा भाजपकडून पुन्हा एकदा रामदास आठवले यांना सोडली जाण्याची शक्यता आहे, तर इतर 3 जागांसाठी मोठी रस्सीखेच असल्याचं दिसतंय. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच तावडे यांच्यासह विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावं स्पर्धेत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील डॉक्टर भागवत कराड, डॉक्टर फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्यानं भारत निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलाय. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.